कवडगाव तालुका अहमदपूर येथील स्वस्त धान्य दुकानात आलेली चना डाळ दुकानदाराने राशन धारकास वाटप न करता काळ्या बाजारात विक्री केल्याची तक्रार तहसीलदार अहमदपूर यांना देण्यात आली आहे। कवडगाव येथील राशन दुकानात मिळालेली 10 कट्टे चना डाळ खासगी वाहनातून नेऊन काळ्या बाजारात विक्री केली असल्याचे व ज्या वाहनातून डाळ विक्रीस नेली त्या वाहनाची व्हिडिओ क्लिप असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे। संग्राम गोविंदराव काचे माझं नाव आहे। आमची कंप्लेंट आहे मोजे कोळगाव तालुका अहमदपूर येथील स्वस्त धान्य दुकान। स्वस्त धान्य दुकानदाराने आमच्या गावामध्ये चना डाळ आज 7 ते 8 महिन्यापासून विक्री केलेली नाही। जे मुफतची डाळ मिळते आमच्या गावाला आणि जे राशन मिळते ते राशन सुद्धा काही लोकांना मिळाले तर काही लोकांना मिळालेलं नाही। आणि विशेष म्हणजे तो माणूस आतापर्यंत थंब कुणाची घेत नाही, घेतला तरी बी तो घरोघर जाऊन बाया महिलाचे थंब घेतोय। म्हणजे सुशिक्षित माणूस जर दुकानात कोणी गेला तर थंब घेत नाही, अडाणी बायाचे थंब घ्यायचे आणि त्याची परस्पर थंब काढून राशन द्यायचा असला प्रकार चालू आहे। आणि थंब पावतीप्रमाणे पैसे सुद्धा घेत नाही। विशेष म्हणजे पैसे दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये बसून थंब घ्यायचे आणि राशन दुकान हे कुठं आहे आम्हालाच माहित नाही। राशन दुकान नेहमी एका ठिकाणी कुठंच नसतं। राशन दुकान एखाद्याच्या कोट्यात राहतं, कधी समाज मंदिरात राहते तर कधी ग्रामपंचायतमध्ये टाकतो। तर राशन दुकानला कसला बोर्ड नाही। आम्हाला आतापर्यंत गावातल्या लोकांना हे माहिती नाही राशन दुकान कुठं आहे, नेमकं कुण्या दुकानात जावं, आम्ही कुणाला तक्रार करावं। म्हणून सर्व कोळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गावातील माजी सरपंच गंगाधर ढाकणे, तसेच परमेश्वर ढगे आणि सध्याचे चालू सरपंच माणिक गंगाजी, तसेच विकास ढाकणे आणि सर्व समस्त गावकरी मंडळीने मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना आता अर्ज केलेला आहे। त्याची मुलाखत देण्यासाठी आम्ही या चॅनलच्या समोर आलेले आहोत। साहेबांनी आम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, परस्पर गावामध्ये डाळ शासनाच्या गाडीमधून डाळ आली, शासनाच्या गाडीतून डाळ आल्यानंतर गावामध्ये सर्वांच्या समोर आमच्या गावातले 2 हमाल महेंद्र तिगोटे आणि किशोर कांबळे यांनी डाळ उतरवली। सरकारी गाडीतून डाळ उतरवते आणि ती प्रायव्हेट वाहनामध्ये डाळ दुसऱ्या गावाला जाते। त्याचा पाठलाग केला आम्ही, गावातील बऱ्याचशा लोकांनी पाठलाग करून पाहिला। आम्ही त्याचा पाठलाग केल्यानंतर त्या दुकान मालकाचा मुलगा त्यांनी सांगितलं जर समोर जर कोणी आलं तर आम्ही त्याला उडवून लावू। हे माझा धंदा आहे, मी तहसीलमधून डाळ आणतो, माझं वरून लिंक आहे। मी तुमच्या गावची डाळ विकली नाही, पण आमच्या गावची डाळ विकली नाही तर 7 महिन्याची डाळ गेली कुठं, हा प्रश्न होता आमचा मेन। तर ती काल डाळ आम्हाला 10 ते 12 कट्टे डाळ सापडली होती, परंतु रात्री 12-12:30च्या सुमारास ती गाडी घेऊन पळून दुसऱ्या गावाला नेऊन ती डाळ विकली असं आम्हाला वाटते। काळ्या बाजारामध्ये ती डाळ गेली। परंतु काल पुरवठा अधिकारी आले होते आमच्या गावामध्ये, पुरवठा अधिकाऱ्याने सांगितलं, त्यांनी चौकशी केली त्याची सदरील बाबा आम्ही फोनद्वारे आमच्या सरपंचाने म्हणजे तहसीलदार साहेबाला कळवलं की असा लफडा झालेला आहे गावामध्ये। ते नायब तहसीलदार साहेब आले होते। नायब तहसीलदार साहेबाला आम्ही स्वतः परस्पर सांगितलं की असा ते म्हणतात आमच्या गाडीत डाळच आली नाही। आमच्या म्हणजे आम्ही गाववाले एवढे सगळे जी जनता बघणारी आहे ती व्हिडिओ आहे। गाडीचा नंबर सगट ते गाडीचे राशन गाडी आयसर गाडीमध्ये आलेली डाळ शासनाची डाळ एखाद्या गाडीमधून उतरते, नंबर आहे का त्या गाडीचा, आणि ती गाडी तीच डाळ एखाद्याच्या कोट्याला उतरते, शेडमध्ये उतरते। न्यूज महाराष्ट्र टुडे।